Good morning, students. Nearby we have completed 20 videos of this series. Okay, now we are going to learn 21st video. Okay, 21st video of past perfect tense. We have completed present perfect tense, simple tenses and continuous tenses. Okay, now we are going to learn past perfect tense, where we use past perfect tense. Past perfect tense. What is the meaning of past? Okay, past म्हणजे काय? भूतकाळ. Okay, what is the meaning of tense? Tense in the sense काळ. Okay, एखादा काळ. and perfect in the sense पूर्ण. Okay, भूतकाळामध्ये पूर्ण झालेली एखादी क्रिया. Okay, भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली. जसं आपण काही वर्षांनंतर बोलणार की आपण 20 व्हिडिओ बनवले होते, 30 व्हिडिओ बनवले होते, ही सिरीज बनवलेली होती. ओके, ही सिरीज बनवली, हा जातो सिंपल पास्ट टेन्स. ओके, ज्यावेळेस त्याला होता होती लागतो ना, क्रिया पूर्ण झालेली होती, दॅट टाइम यू हॅव टू यूज पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती. जसं मी मागच्या वर्षी गावाला गेलेलो होतो. ओके, मी मागच्या वर्षी किंवा गावाला गेलेलो होतो. हा होतो आला ना मित्रांनो. होतो इन द सेन्स क्रिया पूर्ण झालेली आहे. मी गावाला गेलेलो होतो. मी म्हणजे आय. मी म्हणजे आय नंतर आपण नेहमी हेल्पिंग वर्ब वापरतो. आता हेल्पिंग वर्ब काय येतो पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये? हॅड. हेल्पिंग वर्ब काय येतो मित्रांनो? हॅड. हॅड कशाला लागतो? ऑल सब्जेक्ट. आपले जेवढे सब्जेक्ट आहेत तेवढ्या सगळ्या सब्जेक्टला काय लागतो? हॅड. आय, यू, ही, शी, वी, ते सर्व सब्जेक्टला काय लागतो? हॅड. मी गावाला गेलेलो होतो. आपला फॉर्मॅट कसा असतो? फर्स्ट फॉर्मॅट. यू हॅव टू यूज फर्स्ट सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. सॉरी, देन V3 and object. Okay, first you have to use subject, then helping verb, then V3 and object. What is our helping verb? It's had. Okay, आपला helping verb काय आहे? had. Subject यूज केला मित्रांनो, then you have to use had. Subject, then helping verb. I had. V3. गेलो, क्रिया काय आपली? गेलो. जाणे. जाणे म्हणजे काय? go. go चा V2 काय येतो? went. आणि go चा V3 काय येतो? gone. ओके, go चा V3 काय येतो? gone. गेलेलो होतो. I had gone. I had gone to village. I had gone to village. मी गावाला गेलेलो होतो. I had gone to village. Then याचा जर निगेटिव्ह करायचा असेल किंवा अजून एक दोन सेंटेन्स सांगतो. मी गावाला गेलेलो होतो किंवा तो गावाला गेलेला होता. तो म्हणजे he had gone to village. तो गावाला गेलेला होता. आम्ही गावाला गेलेलो होतो. We had gone to village. आम्ही गावाला गेलो होतो. आम्ही तो चित्रपट पाहिलेला होता. आम्ही तो चित्रपट सिनेमागृहात पाहिलेला होता. कधी कधी तुमचे आई वडील बोलतात किंवा आपले आई वडील बोलत असतात बघा, माहेरची साडी हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहात पाहिलेला होता. ओके, मी अंधीने चित्रपटगृहात पाहिलेला होता. माहेरची साडी असेल किंवा त्यावेळेची जी मूवी होती, हळद रुसली कुंकू असला, असे काही मूवीज असतील किंवा मैंने प्यार किया असे जुने मूवी असतील, त्यावेळेस आपले आई वडील म्हणतात अरे हा चित्रपट आम्ही सिनेमागृहात पाहिला होता. ओके, त्यावेळेस काय म्हणणार? आम्ही हा मूवी सिनेमागृहात पाहिला होता. वी वॉच हा झाला सिंपल पास्ट टेन्स. ओके, पण त्याला जर परफेक्ट करायचं असेल, आम्ही पाहिलेला होता. वी हॅड वॉच. आम्ही पाहिलेला होता. ओके, हा चित्रपट आम्ही सिनेमागृहात पाहिला होता. वी हॅड वॉच दिस मूवी ॲट थिएटर. ओके, आम्ही तो मूवी थिएटरमध्ये पाहिलेला होता. आता त्याचाच जर निगेटिव्ह करायचं असेल, आम्ही ती गोष्ट केलेली नव्हती किंवा आम्ही ती गोष्ट पाहिलेली नव्हती, ते गावाला गेलेले नव्हते, त्यावेळेस काय येतं मित्रांनो? यू हॅव टू यूज फर्स्ट सब्जेक्ट, देन सेम हेल्पिंग वर्ब, देन नॉट, V3 अँड ऑब्जेक्ट. मी गावाला गेलेलो नव्हतो. मी गावाला गेलो नाही हा झाला सिंपल पास्ट टेन्स. मी गावाला गेलेलो नव्हतो हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. मी गावाला गेलेलो नव्हतो. आय हॅड नॉट. आय हॅड नॉट.
gone, I had not gone to village. I had not gone to village. मी गावाला गेलेलो नव्हतो. आम्ही चित्रपट पाहिलेला नव्हता. ती स्टेजवर नाचलेली नव्हती. ते क्लासला आलेले नव्हते. ओके, आम्ही डान्स केलेला नव्हता. ज्यावेळेस पास्ट मध्ये एखादी क्रिया तुम्ही केलेली नव्हती त्यावेळेस सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नॉट, V3 आणि ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब काय आपला हॅड. ओके, आम्ही तो चित्रपट पाहिलेला नव्हता. वी हॅड नॉट वॉच दॅट मूवी. त्याने तो चित्रपट पाहिलेला नव्हता. ही हॅड नॉट वॉच दॅट मूवी. तो क्लासला आलेला नव्हता. ही हॅड नॉट कम टू क्लास. कम, केम, कम. ओके, तो क्लासला आलेला नव्हता. ही हॅड नॉट कम टू क्लास. ती क्लासला आलेली नव्हती. शी हॅड नॉट कम टू क्लास. ती क्लासला आलेली नव्हती. आता मित्रांनो काय झालं, गावाला गेलेलो होतो, गावाला गेलेलो नव्हतो, हे तुम्ही आन्सर तेव्हा सांगणार ज्यावेळेस समोरचा तुम्हाला प्रश्न करणार आहे, तू गावाला गेलेला होता का, तू तेथे गेलेला होता का, तू आज शाळेत गेलेला होता का. ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी क्वेश्चन करणार मित्रांनो त्यावेळेस तुम्ही आन्सर सांगणार आहे, हो मी क्लासला गेलेलो होतो, हो मी गावाला गेलेलो होतो, हो तो गावाला गेला होता, हो तो गावाला गेलेला नव्हता. हे होता किंवा नव्हता तुम्ही कधी सांगणार ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी क्वेश्चन करणार आहे. बरोबर, पण पहिले प्रश्न येणं गरजेचं आहे. एकतर तुम्ही कोणाला तरी प्रश्न करणार आहे किंवा कोणीतरी तुम्हाला प्रश्न करणार आहे. ज्यावेळेस कोणतरी तुम्हाला प्रश्न करणार आहे त्यावेळेसच हे आन्सर येणार, किंवा तुम्ही कोणाला तरी प्रश्न करणार त्यावेळेसच हे आन्सर येणार आहे. ओके, पण प्रश्न करणं महत्वाचं आहे. मग प्रश्न कसे मेक होतात ना मित्रांनो, सिम्पली काय करायचं, हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचा, देन यू हॅव टू यूज सब्जेक्ट. ओके, फर्स्ट यू हॅव टू यूज हेल्पिंग वर्ब, helping verb, then subject, then V3 and object. Make the sentence. What is our helping verb? That is had, then subject I. Okay, पण आपण I स्वतःलाच प्रश्न नाही करणार. ओके, had I gone to village, मी गावाला गेलेलो होतो का. ओके, मेमरी वगैरे गेली असेल तर तुम्ही विचारू शकता, पण आपण मोस्ट ऑफ क्वेश्चन असतात ते सेकंड पर्सनला विचारत असतो, थर्ड पर्सनला विचारत असतो, समोरच्या पर्सनला विचारत असतो. had you, यू म्हणजे तू, हॅड यू गॉन टू स्कूल, आणि क्वेश्चन मार्क. इथे गावाला इथे स्कूल केलं मी. ओके, हॅड यू गॉन टू स्कूल, तू शाळेत गेलेला होता का, तू त्याच्या लग्नात गेलेला होता का, तू शाळेत गेलेला होता का, तू क्लासला गेलेला होता का, तू गावाला गेलेला होता का. ओके, तू तिच्या लग्नात गेलेला होता का. हॅड यू गॉन टू स्कूल, तू शाळेत गेलेला होता का. ओके, हॅड यू गॉन देअर, तू तेथे गेलेला होता का. हॅड यू गॉन टू विलेज, तू गावाला गेलेला होता का. हॅड यू कम टू हर मॅरेज किंवा हिज मॅरेज, तू तिच्या लग्नात आलेला होता का किंवा त्याच्या लग्नात आलेला होता का. हॅड यू वॉच दॅट मूवी, तू तो चित्रपट पाहिलेला होता का. समजलंय मित्रांनो. पण पहिले क्वेश्चन येणं गरजेचं. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन मेक करणार त्यानंतर तुमचे आन्सर येणार आहेत. हे दोघं आन्सर असतात. ओके, पण प्रश्न येणं गरजेचं, तू ती गोष्ट केलेली होती का. ओके, प्रश्न झाला केली होती का, त्यावेळेस आन्सर काय, हो मी ती गोष्ट केलेली होती किंवा मी ती गोष्ट केलेली नव्हती. तू गावाला गेलेला होता का. हॅड यू गॉन टू विलेज, तू गावाला गेलेला होता का. आन्सर काय, यस आय हॅड गॉन टू विलेज, मी गावाला गेलेलो होतो. आणि नसेल तर नो आय हॅड नॉट गॉन टू विलेज, मी गावाला गेलेलो नव्हतो. समजलंय मित्रांनो. हॅड यू स्टडीड, तू अभ्यास केलेला होता का. यस आय हॅड स्टडीड, मी अभ्यास केलेला होता. आणि नसेल केला तर नो आय हॅड नॉट स्टडीड, मी अभ्यास केलेला नव्हता. समजलंय मित्रांनो. दिस इज अवर पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, नेक्स्ट इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न future perfect tense. Okay, have a good day.